आमच्या मनूचं सकाळी सकाळी काय चाललंय बघा. बाहेर आपली उठल्या उठल्या जरासं इकडं तिकडं करायचं, सकाळी फेरफटका मारायचा, सगळी हे निहाळायची. थोडंसं जास्त तिला आम्ही बाहेर सोडत नाही. ती आपली थोडीशी इकडे तिकडे बागेत जरा फिरती, जरा इकडे तिकडे जाऊन येते. डॅडींच्या बरोबर असते ती जास्त, त्यांच्या जरा बघून हवेचा आस्वाद घेते खरं तर म्हणायला पाहिजे. काय न्याहाळणं चाललंय कुणास ठाऊक तिचं. थोडा वेळ बाहेर थांबती. आता आपण बघूयात राहिलेल्या इडल्यांपासून काय करायचं हा प्रश्न पडत असेल. त्यासाठी एक भन्नाट रेसिपी मी दाखवते. माहीत असेल कदाचित नसेल, पण ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी नाही, नसेल त्यांच्यासाठी आपण आज करूया पोटभरीचा नाश्ता राहिलेल्या इडल्यांपासून. नाश्त्याची सुरुवात झालेली आहे बघा. सूर्य अगदी तोंडासमोर आलेला आहे. खिडकीतून आपल्या दिसतोय सूर्य. दिसला का? दिसतोय का? असं हे तर बागेत आपल्या नंतर मी बाग तुम्हाला दाखवीन. आता आपल्याला नाश्त्यासाठी करायचं आहे. काल आपण इडल्या केल्या होत्या. आपण इडल्या राहिल्या तर काय करता, एक तर बाईला देत असणार, नाहीतर दुसऱ्या दिवशी आपलं काहीतरी नवीन पदार्थ करून खात असणार. त्यातलाच हा आता एक मी पदार्थ दाखवत आहे. जो राहिलेल्या इडल्यांपासून उपमा कसा करायचा तो. काय कायना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांना आणि एकदा मी दाखवते. हे बघा, अशा पद्धतीनं आपण इडल्या या मिक्सरच्या भांड्यात कट करून मिक्सरला जरासं ते परत सुट्टं करून घ्यायचं. पूर्ण इडलीचं वेगळं आपला रवाळ हे तयार करायचं. असं. आणि हे आता मिक्सरला काढून घ्यायचं. मोडवर असं लावत, म्हणजे चालू बंद करत असं हे वाटून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सुट्ट होते. आता परत ह्याच्यामध्ये आता आपण दुसरी बॅच घालायची आणि ती पल्स मोडवर लावून मिक्सरला कमी जास्त काय चालू बंद करत की नाही ते मिक्सरला काढून घ्यायचे. अशा पद्धतीनं रवा टेक्चर यायला पाहिजे. हे पण छान लागते बघा. आपल्या साधारण उपम्यासारखा आंबट गोड उपमा असतोय ना, तशा टाईपचं हे होतंय. कुणाला कदाचित माहीत पण असेल, कोण करत पण असतील. टाकून देण्यापेक्षा असं हे केलेलं बरं पडतंय. सकाळचा नाश्ता पण होतो आणि इडल्या काय तयारच असतात आपल्या. आता ह्या इडल्यांचं आपण पल्स मोडवर चालू बंद करत हे लावून घेऊया. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा घालूया. हे बघा, ह्याच्यामध्ये पहिला रेकॉर्डिंग झालेलं आहे. यासाठी आपण तेल, यासाठी आपण काय केलेलं, पहिल्यांदा तेल तापत ठेवलं. त्याच्यात आपण कढीपत्ता, मोहरी, उडदाची डाळ आणि कढीपत्ता, मिरची फोडणीला टाकली. त्यात कांदा फोडणीला टाकला. थोडासा हिंग घालायचा. हिंग घालायचं. आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया. आपला उपमा असतो ना, तशाच पद्धतीनं हा करायचा. पण चवीला खूप छान लागतो हा. सकाळचा नाश्ता पण होऊन जातं आणि ज्या इडल्या उरलेल्या राहिलेल्या असतात त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येतो. असंच देण्यापेक्षा थोडंसं नवीन काहीतरी, काय हे माहीत पण नसेल, पण ज्यांना माहीत नाही त्याच्यासाठी मी हे दाखवत आहे.
हे बघा आता ह्याच्यात नंतर मी इडल्यात मीठ असते, थोडंसं उगीच मीठ घालायचं. आणि इडल्या आंबट असतात, मग त्यासाठी थोडीशी साखर घालायची. आपण थोडीशी साखर घालायची, त्यामुळे आंबट गोड चव फार छान येते त्याला. हे तुम्ही असंच उपीटसारखं खाल्लं तरी, उपम्यासारखं खाल्लं तरी सुद्धा चालतंय. किंवा तुम्हाला जर पाहिजे असलं तर सांबार बरोबर एका बाजूला सांबार दिला आणि ह्याच्याबरोबर खाल्लं तरी सुद्धा खूप छान लागतं. अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला राहिलेल्या इडलीपासून उपमा तयार झाला. बघा किती सुंदर दिसतोय तो. वाटते तरी का इडलीपासून तयार केलंय ते. अशा पद्धतीनं तुम्ही इडल्या जर शिल्लक राहिल्या तर तुम्ही वेगळा पदार्थ म्हणून ह्याचा दुसऱ्या दिवशी नाश्त्याला उपयोग करू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.